पालम रोडचं काम केलेलं आहे आणि सन 2015-2016च्या कालावधीमध्ये मी BBMचं काम केलेलं आहे आणि काम केल्यानंतर त्यांनी एक बिल रेकॉर्ड करून देतो म्हणून सनी वारंवार आम्ही उपोषणाला बसलो। काम संपल्यावर बी बिल रेकॉर्ड करून देतो म्हणून पत्र काढतात आणि काढल्यानंतर त्यांनी काय करायला लागले की मुख्याभियंत्याला एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले की जे संजय बाबूराव देवडे, बिराददार, खुशाल पाडेवार, सोनवणे यांना 5 जणाला बोलून घे आणि तुमच्या दालनात बसून सनी मुख्याभियंत्याच्या कार्यालयामध्ये बसून सनी त्यांना बोलून घेऊन तुझ्याच दालनामध्ये बिल रेकॉर्ड करून सनी देऊन टाक म्हणले। तो इकडं तिकडं पत्र काढू नको म्हणले, अधीक्षक अभियंत्याला काढू नको, कुठं काढू नको म्हणले। तरी बी ते हो सर म्हणून सनी बोलून घेतात, विनंती करतात आणि बोलून घेतात इकडं मुंबईवर। मग बोलिल्यावर इथं आलं तर काय करतात, राजूंनी पत्र काढलेलं आहे आणि 25/10चं पत्र काढलं, 15 दिवसात बिल रेकॉर्ड करून देण्यात यावं म्हणून सनी। परत दिवाळीला काय काढलं की 10व्या महिन्यात काय म्हणले की 15 दिवसात बिल रेकॉर्ड करून तत्काळ बिल द्यावं म्हणून पत्र काढलं। ते उपोषणमध्ये तात्काळ आम्ही काय केलो, दिवाळी व्हायच्या आधी अखेर सहायता लागायच्या आधी शिंदे साहेबाला जाऊन भेटलो त्या मंत्रालयामध्ये। शिंदे साहेबांनी ताबडतोब त्यांना आदेश दिले की ताबडतोब बिल रेकॉर्ड करून सनी देऊन टाक म्हणले आणि त्यांना सणाला पण पैसे देऊन टाक म्हणले। तरी की इथं आल्यावर काय म्हणले, 25 तारखेचं पत्र काढलं मला आदर्श सहायतामध्ये। आदर्श सहायता काढलं, परत पोलीसवाले म्हणले आदर्श सहायतामध्ये उपोषणाला बसू नका, आम्ही बिल देतो म्हणून पत्र काढून दिलं साहेब। असं वारंवार उपोषणाच्या तळी पत्र काढते आणि आम्हाला गुमराह करते साहेब मुख्य अभियंता पांढरे साहेब। आमच्या गरिबावर छेडणा केल्यावानी आणि मध्ये उपोषणाला बसलो, पाऊस पडू लागला, त्या मध्यरात्री 2:30 वाजता झोपीमध्ये येऊन सनी आम्हाला मारहाण झाली। माझ्या मिसेचं चाकू मारलं, माझ्या डोक्यामध्ये चाकू मारलं, काठी लाठीनं मारून सनी आम्हाला बेशुद्ध करून टाकले। म्हणते की उपोषणाच्या तळापासून उठून जा आणि मला 2016मध्ये आपलं अधिकारपत्र देण्यात आलेलं आहे संजय बाबूराव देवडे आणि सोनवणे आणि बिराददारने की तुझं बिल रेकॉर्ड करून सनी देण्यात येईल म्हणून सनी असं पत्र दिलेलं आहे। आणि वारंवार आता कुठं गेलो की काय म्हणतात 15 तारखेचं पत्र काढले, 15 दिवस वाट बघा, आम्ही बिल देऊन टाकतो असं करून। आणि जे माणूस आलं, आमदार साहेबाचं फोन आलं की काय म्हणते, नाही मी राजूचं बिल रेकॉर्ड करायलाच आहे, त्याचेच पैसे द्यायच्या उद्देशामध्ये आहे म्हणून मुख्य अभियंता तिकडं त्यांना कळलं साहेब। तर असं करत साहेब माझ्या गरिबावर अन्याय करायला लागले, मला न्याय द्यावा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यावर लक्ष घालून सनी एकनाथ शिंदे साहेबापर्यंत माझं हे व्हिडिओ पोहोचावं। आणि मुख्यमंत्रीच्या आझाद मैदानमध्ये मी 24 महिने उपोषण केलं, करून बी मला आत्तापर्यंत न्याय मिळाला नाही। मुख्य अभियंता वारंवार पत्र काढायला लागले आणि त्या पत्रामध्ये म्हणतो की मी बिल फलान तारखेला तात्काळ बिल रेकॉर्ड करून देतो म्हणून सनी पत्र काढतो साहेब। आणि असं माझ्या संग गुरबा करायला लागले, माझे लेकरं बाळ उन्हात पडलेत, रस्त्यावर आलेले, आज मला न्याय मिळावं हीच विनंती माझी। जय हिंद, जय महाराष्ट्र। नांदेड़ की सियासी, समाजी, माशी और अवामी खबरों के साथ इश्तिहारात के लिए हमसे राब्ता करें।